नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये समर आणि आनंद आता ऑफिसमध्ये बोलत आहे। आता मात्र समर स्वानंदीबद्दल सांगतो की आता स्वानंदी मॅडम अगदी ट्रेसमध्ये नाही तर अगदी नॉर्मल राहिलं पाहिजे, त्यांना कोणतंही टेन्शन यायला नको, मला त्यांची काळजी वाटते, ते अगदी आनंदी राहिलं पाहिजे। त्यावरती मग याला प्रेम नाही म्हणायचं तर काय म्हणायचं, म्हणजे याला प्रेम म्हणतात का? आनंद म्हणतो की तू वेडा आहेस का? अरे यालाच प्रेम म्हणतात। म्हणजे कसं आहे की एखाद्या वेगळ्या व्यक्तीबद्दल तुला जर इतकी काळजी वाटली असती मग मला वाटलं असतं की ती व्यक्ती तुझ्यावर इतकं प्रेम करते का? मला एक गोष्ट सांग, हे सगळं काही तुला स्वानंदी वहिनीच्या बद्दल वाटतं आणि स्वानंदी वहिनी आता स्वानंदी वहिनी इतकी समजून घेणारी, दुसऱ्याचा मनाचा विचार करणारी अशी कोणती व्यक्ती आहे का इतकी सेन्सिबल तुझ्या आयुष्यामध्ये? तर समर नाही असं म्हणतो। आनंद म्हणतो की हे बघ तेच तर, अरे जेवढं तुला स्वानंदी वहिनीच्या बद्दल वाटतं तेवढंच तिच्या मनामध्ये सुद्धा तिला वाटतं आणि तेच तर तुमचं नातं आता अगदी मजबूत करतं। तुमचं नातं एकदम घट्ट बनत चाललेलं आहे। विचार कर, अरे ती आयुष्यात आल्यापासून तुझ्यामध्ये किती बदल झालेला आहे। तू तिच्या मनासारखं वागतो, हुर असं करून तू चहा काय पितो, स्वतःच्या तब्येतीची काळजी काय घेतो आणि स्वानंदीच्या तब्येतीची सुद्धा काळजी काय घेतोस। त्यामुळे तुला खरं सांगतो की हा जो काही बदललेला समर आहे तो मला फारच आवडतो, त्यामुळे तू इतकं पॅनिक होण्याची गरज नाही। हे बघ, तू आणि स्वानंदी वहिनी मेड फॉर इच अदर आहात। तेव्हा आनंद म्हणतो की हो ना, माझं नशीब चांगलं म्हणून मला स्वानंदी सारखी बायको मिळाली, तर माझ्यासारख्या इतक्या विक्षिप्त माणसाला कोणी सहन केलं असतं? आनंद म्हणजे त्या सुद्धा कशा सहन करतात ते काय माहिती। त्यावरती आनंद म्हणतो की ती सहन नाही करत, मात्र प्रचंड प्रेम करते, म्हणूनच आमचा सारखा समर राजवाड आहे तर तिच्या प्रेमात पडला। आणि तेव्हा समर म्हणतो की हे बघ, चल आता कामाकडे लक्ष दे। आनंद म्हणतो की अरे काम तर होत राहील, अरे प्रेम स्वानंदी वहिनी आणि तू, क्या बात है, वा खरंच। तेव्हा आता समर मात्र खुश होऊन हसतो। त्यानंतर आता इकडे मंदा मात्र आता आदिराला पोहे बनवायला सांगते। आदिरा पोहे बनवत असते तर तिच्याशी बडबड सुद्धा करत असते की हो ना, तू मोठ्या घरात वाढलेली, त्यामुळे कोणत्याही जबाबदारी तुला घ्यायच्या नसतात, फक्त ऑर्डर सोडायची असते की हे आणा ते आणा। अगं जरा सुष्मिताकडे बघ ना, ती सुद्धा तुझ्यापेक्षा लहान आहे, पण सगळ्या जबाबदाऱ्या तिने तिकडे गेल्यानंतर स्वीकारल्या। आता आदिरा बिचारी गुपचूप मात्र आता हे सर्व पोहे वगैरे बनवत असते। हे बघ अगं, इतक्या मागून गेली तरी सुद्धा तिने त्या घराच्या अधिकार तर मिळवलेच, पण चावी सुद्धा मिळवली। आणि आता बघत राहा की जे काही सुष्मिता म्हणेल तर शेवटी तेच त्या घरामध्ये घडेल। तेव्हा मात्र आता आदिरा म्हणते की हे बघा आई, सुष्मिता जरी त्या घरात गेली तरी कोणीच हॅपी नाही, आणि कोणत्या बेसिसवर तुम्ही आमच्या दोघींची तुलना करता? सुष्मिताने मात्र माझ्या भावाची अंशुमनशी लग्न केले, तेथेच तर ती चुकली, त्यामुळे तुम्हाला मात्र तिचा अभिमान नाही तर तिची काळजी वाटली पाहिजे। तेव्हा मंदा म्हणते की तू मात्र माझ्या मुलीवर जळू नकोस, श्रीमंतीमध्ये लोळते ती। तेव्हा आदिरा म्हणते की हे बघा आई, नुसतं श्रीमंत असून उपयोग नाही, तिने स्वतःवर मात्र खूप काम केलं पाहिजे, आणि लग्न झाल्यापासून जरा आळशीच बनलेली आहे, वागण्याचं सुद्धा तिला वळण नाही। कारण आता तुम्हीच बघा, कारण रिसेप्शन मध्ये ती नंदुताईशी कसं वागली, काय बोलली। नंदा म्हणते की अगं तिचं काय चुकलं, तर आदिरा म्हणते की काय चुकलं, एक गोष्ट लक्षात घ्या आई, सुष्मिता ही नंदुताईपेक्षा लहान आहे आणि नंदुताई तिच्यापेक्षा मोठी, त्यामुळे मात्र तिने आता म्हणजे नंदुताईचं ऐकलं पाहिजे। जरा हे सर्व तिने केलं तर मात्र तिचा आयुष्यामध्ये फायदा होऊ शकतो। आणि नंदुताईचा तर अजिबात रिस्पेक्ट ती करत नसते, उलट तिच्याबरोबर तुलना करते। आणि राहिला प्रश्न अधिकाराबद्दल, परंतु हे अधिकार तिला म्हणजे कोणी दिलेले नाहीत, हट्ट करून तिने मागून घेतलेले आहेत। इतकं मॅच्युअर ती कसं वागू शकतं? बरं ठीक आहे, इतके जरी अधिकार तिला मिळाले पण ती कसं वागू शकते? तेव्हा मंदा म्हणते की अगं मागून जरी घेतले आणि दिले काय यात काही फरक नसतो, परंतु ते घर मात्र सुष्मिताच्या तालावर नाचत आहे, यात मात्र मी खुश आहे। आता आदिरा म्हणते की मला तुमचा प्रॉब्लेमच कळत नाही, तुम्हाला कोणती गोष्ट ही मात्र सिरियसली वाटते तेच कळत नाही। म्हणते की तू इतकं सिरियसली घेऊ नको, तुझं जे काम सुरू आहे ना पोहे बनवण्याचं ते काम तू कर, तोऱ्यात आतमध्ये काहीतरी खात निघून जाते। त्यानंतर आता इकडे पिता घरी आलेली आहे बॅग वगैरे भरून, आणि तिचा गृहप्रवेश मात्र म्हणजे तिचं स्वागत वेलकम इतकं छान दणक्यात केलेलं असतं, आणि मलिका धावतच अप्पीकडे येते, अप्पी म्हणून तिला आता घट्ट मिठी मारते। तेव्हा आजी स्वानंदी हे पाहतच असतात। पिता खुशच म्हणते की मम्मा अगं मी आले, आणि लगेच सुष्मिता म्हणते की तुम्ही अशा उभ्या का आहात, मला मस्त वेलकम करायचं आहे। आणि तेथील आता जमलेले जे काही आता सगळे नोकर आहे त्यांना म्हणते की तुम्ही अशा शांतपणे का उभे आहात, चला त्यांच्या अंगावर फुले फेका, त्यांचं स्वागत दणक्यात झालं पाहिजे। अर्पिता हे सर्व काही बघून खूपच खुश होते, आणि सगळे आता फुलांच्या पाकळ्या वगैरे त्यांच्या अंगावर वर्षाव केले जातात। आणि आता स्वानंदी रागाने पाहत असतात। अर्पिता मलिका अंशुमन खूपच खुश आहे। तेव्हा आता सुष्मिता मात्र नोकरांना आणखीन तयारी करायला सांगते। त्यानंतर मात्र आता स्वानंदी सुष्मिताला आवाज देते की सुष्मिता
सुष्मिता तोऱ्यातच आता स्वानंदीच्या जवळ येते. स्वानंदी रागाने विचारते की सुष्मिता, हे तुझं कोणतं वागणं आहे, कोणती पद्धत वागण्याची? कारण अर्पिताताई येथे परत येणार नाही हा राजवाड्याने घेतलेला निर्णय होता. तो निर्णय मात्र तू का बदललास? आणि ते पण मात्र तू आम्हाला कोणतीही कल्पना न देता तू मात्र हा निर्णय कसा घेतलास? आणि अर्पिताताईंना तू परत घरी कसं बोलावलं? तू असं कसं करू शकतेस? सुष्मिता म्हणते की हे मी बरोबर केलेलं आहे, कारण मला तसले अधिकार आहे. आजी लगेच म्हणते की सुष्मिता, तुला यासाठी अधिकार नाही दिलेले. तेव्हा स्वानंदी रागाने म्हणते की कोणते अधिकार? कायम अधिकार बद्दल बोलत असत सारखं तू आम्हाला सांगत सुटलीस. अगं मग त्याचं महत्व सुद्धा समजून घे. अधिकार कसले असतात तर ते घर सांभाळण्याचे असतात, जबाबदारी घेण्याचे असतात आणि घराचं एक बजेट असतं. आपल्या घरातील काम नीट होतं की नाही, स्टाफ नीट व्यवस्थित काम करतो की नाही, हे सगळं काही बघण्याचे अधिकार असतात. आणि हे बघ, अधिकार या शब्दाचा अर्थ अधिकारशाही होत नसतो, त्यामध्ये फरक असतो. तू म्हणशील त्या गोष्टी घडत जातील आणि मी म्हणशील त्या पूर्व दिशा, असं काही नाही. ते असं नाही चालणार. आणि काय ग सुश, कोणत्या काळामध्ये जगतेस तू? तेव्हा मलिका, अर्पिता आणि अंशुमन रागाने स्वानंदीकडे बघत असतात. स्वानंदी पुढे म्हणते की काय ग, कोणतेही तुला अधिकार मिळाले म्हणून तुला कुठल्या सिंहासनावर आम्ही नेऊन बसवलं का? तू राजा आणि आम्ही प्रजा, गरीब, आणि आपण कसंही त्यांच्याशी वागू शकतो. तुझ्या हट्टापोटी मात्र मोठ्यांनी काहीतरी ठरवलेलं आहे आणि जे काही मोठे सांगतात ना तर ते ऐकायचं असतं. आता मात्र तुझे काही वागत आहे ना तर त्याला हुकुमशाही म्हणतात, अधिकार नाही. हे सर्व जबाबदारीने येतात, त्यामुळे आता मात्र मी तुझं काही चालून घेणार नाही. तेव्हा सुष्मिता म्हणते, तू मात्र आता मला त्याचे क्लास घेऊ नकोस. स्वानंदी म्हणते की हो मी घेणार, मी मोठी बहीण आहे तुझी आणि ते नात्याने मात्र तू चुकत असेल तर तुम्ही तुला समजून सांगण्याचा अधिकार आहे, लक्षात ठेव. फक्त समजून सांगण्याचं नाही तर वेळ पडली तर आता कान सुद्धा पकडून धरून सगळं काही समजावून खडसावून सांगण्याचा अधिकार आहे. आणि हे बघ, तुझा हट्ट आहे म्हणून तुला अधिकार दिला होता, परंतु तुला अधिकार का दिलेत? कारण त्या अधिकारामुळे तुला घरातली जबाबदारी पार पाडता यावी, ती जबाबदारी तू व्यवस्थित स्वीकारावी. काही मोठ्यांना हवं आहे ते तू तसं वागावं असं मला हवं होतं. आणि राजवाड्यांच्या बद्दल इतकं कठोर वागूस कसं शकते? कारण त्यांनी घेतलेले निर्णय तू कसं बदलू शकते? आणि हे बघ राजा, तू त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे, विचार कर. तेव्हा सुष्मिताच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते की झालं का तुझं? असंच करत असते. आणि अधिकार मला कशासाठी दिले? शो साठी दिलेत का? ते माझे अधिकार आहे, ते अधिकार मी वापरणारच. तेव्हा अंशुमन तिला आता होला हो करतो. तेव्हा लगेच आता स्वानंदी म्हणते की अगं मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढ्यात काकू पुढे येते. काकू म्हणते की एक मिनिट प्लीज, कोणीही आता भांडू नका. तर स्वानंदी म्हणते की काकू, येथे कोणीही भांडत नाही, ती माझी लहान बहीण आहे, मी तिच्याशी भांडत नाही तर तिला समजावून सांगतो. मलिका म्हणते की अगं स्वानंदी, मी आहे ना, मी समजावते तिला. आणि सुष्मिताला म्हणते की सुषबाळा, अगं तू या घरातील सगळ्यांचा किती विचार करतेस, ही चांगली गोष्ट आहे. तर सुष्मिता लगेच खुश होते. तर मलिका म्हणते की यावरून हे सुद्धा कळतं पण तू आमच्या भावनांचा जास्त विचार करते. सुष्मिता खुश होत आता मलिकाला म्हणते की थँक्यू मॉम इन लॉ, हे बघ, हे तू केलं ते चांगलं केलेलं आहे, पण असं न सांगता कोणताही निर्णय घेणं योग्य नाही आणि हे बरोबर नाही केलं तू. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की अगं हे बघ, मी काही चुकीचं नाही केलं मॉम इन लॉ, तुम्ही असं का बोलतात? आता सांगायला सुद्धा मलिका आणि तोंडावर पाडायला सुद्धा मलिका. तेव्हा स्वानंदी रागानेच म्हणते की सुष्मिता, राजवाड्यांनी जो निर्णय घेतला होता तो निर्णय तू डावललास. त्यावेळी मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुझ्या डोक्यामध्ये का शिरत नाही? तेवढ्यात अर्पिता आता दरवाजातच असते आणि तिकडूनच म्हणते की स्वानंदी, तू तिच्यावर चिडू नकोस, तू तिला का रागवतेस? अगं हे सगळं काही जे काही होतं ना ते सगळं तुझ्यामुळे होत आहे. तर तेव्हा स्वानंदी विचारते की माझ्यामुळे नक्की काय झालं? अर्पिता म्हणते की तुझं नाटक सुरू झालं आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुझ्यामुळे मात्र दादाने मला घराच्या बाहेर काढलं आणि तूच दादाला माझ्याबद्दल भडकवलं होतं आणि म्हणून मला घरातून बाहेर निघावं लागलं. तुला माझी अडचण होती, कारण मी इथे असताना मात्र तुला तुझी मनमानीच करता आली नसती, म्हणून तू हे सर्व केलं. मुळात म्हणजे आता मी तुला आवडतच नाही. तेव्हा स्वानंदी म्हणते की असं काही नाही. तर अर्पिता धमकावून म्हणते की असंच आहे, म्हणूनच तू असं वागलीस. आजीला मात्र आता खूप टेन्शन येतं. आजी रागानेच पाहत असते. आता मलिका मुद्दाम अर्पिताला म्हणते की अप्पी, अगं तू शांत हो. आजी रागानेच मलिकाला म्हणते की अगं तुझ्या मुलीला जरा आवर, काय बोलते ती? अगं वहिनी आहे ती स्वानंदी, तिच्या मोठ्या भावाची बायको आहे, याद राहा अप्पी, तू तिच्याशी जर परत असं बोललीस तर. तेव्हा आता मलिका लगेच म्हणते की आई जरा शांत व्हा तुम्ही, मी तिला समजावते, ती आत्ताच आलेली आहे. अर्पिता रागानेच म्हणते की नाही मम्मा, मला काही समजवण्याची गरज नाही. स्वानंदीनं जरा आतीच वागत आहे. मी इथे आले तर माझं स्वागत करायचं सोडून दिलं आणि मी इथे का आले असं विचारते. तेव्हा स्वानंदी म्हणते की यातील मी तुम्हाला काही ऐकवलेलं नाही. तेव्हा अर्पिता म्हणते की अगं तू सुसला स्टँडवर घेतलं
घेतलं मग तेच येतं. आणि आजी मुळात म्हणजे हिला काय हवं आहे बरं? हिला एकटीला या घरावर राज्य करायचं आहे का? स्वानंदीला राग येतो. स्वानंदी म्हणते की काय बोलतात तुम्ही, कसले आरोप करतात? तेव्हा आता सुष्मिता म्हणते की ताई बास कर, तुझं बास झालं. आणि अर्पिताला म्हणते की अर्पिता ताई तुमचं मन होईल तेव्हा तुम्ही येथे येऊ शकतात, राहू शकता. आणि लगेच नोकरांना आवाज येते की काका लवकरात लवकर अर्पिताताईंच्या हातातील बॅग घ्या आणि त्यांच्या रूममध्ये ठेवून या. तेवढ्यात मात्र नोकर धावतच येतो आणि बॅग घेऊन निघणार. तोच लगेच स्वानंदी म्हणते कोणी कुठेही जायचं नाही, बॅग तेथेच ती ठेवायला सांगते. तर नोकर बॅग तेथेच ठेवतो आणि निघून जातो आतमध्ये. तेव्हा मलिका अर्पिता रागानेच आता स्वानंदीकडे पाहत असतात आणि स्वानंदीला सुद्धा खूपच राग आलेला असतो. त्यानंतर इकडे सरपोतदारांच्या घरामध्ये बिचारी अधिरा पोहे बनवत असते, पण इकडे मात्र मंदाचा पारा आता अगदी सुष्मितावरून तिला टोमणे मारत असते की सुष्मिता हे करते, सुष्मिता तिकडे ते करते. इतके चांगले संस्कार मी माझ्या सुष्मितावर केलेले आहे, लक्षात घे. तुझ्या आईने मात्र काही न शिकवता तुला इथे पाठवलेलं आहे असं म्हणून आदिराचा अपमान करत असते. आदिरा बिचारी तिच्यासाठी पोहे घेऊन येते आणि तिच्यासमोर प्लेट ठेवते. तर मंदाचा आता म्हणत असते की सुष्मिता खरंच अगदी संस्कारी आहे, म्हणून आपल्या घरातील जबाबदाऱ्या ती अगदी चांगल्या पार पाडते, म्हणून सुष्मिता इज द बेस्ट. तेव्हा आता आदिरा हे ऐकून घेते आणि म्हणते की आई तुमच्या सुष्मिताचे जे काही 5 चुका आहे त्या मात्र मला उकरून काढायला लावू नका. तेव्हा मंदा म्हणते की तू काही पण बोल, परंतु मी तुला सारखं सारखं तेच सांगेल की सुष्मिता इज द बेस्ट, तुझ्यापेक्षा ती चांगलीच आहे. तेवढ्यात बाबा तेथे येतात. बाबा रागाने आता तिला ते सर्व ऐकून म्हणतात की काय ग सारखं सारखं तुझं तेच सुरू आहे आणि का तू तिच्याशी तुलना करत असं? काल समर रावांशी आणि अंशुवनची तुलना केली आणि आज अधिरा आणि सुष्मिताची तुलना करते. का तू अशी तुलना करत असते? प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येकाचं सगळं काही वेगळं असतं. तुझ्या अधिराची आणि आता ह्या सुष्मिताची तुलना तर तू करूच नकोस, इतर तू तोंडावर पडशील. तेवढ्यात मंदा आता पोहे खाता खाता म्हणते की आलेत, तारणहार आहेत ना सुनेचे ते आलेत. आणि तेवढ्यात रोहन सुद्धा बाहेर येतो. आता रोहन विचारतो की तुमचं सकाळी सकाळी काय सुरू आहे? तेव्हा बाबा म्हणतात की अरे दुसरं काय असणार, तुझ्या आईचा आडमुठेपणा. तेव्हा रोहन म्हणतो की हे बघा प्लीज भांडणं थांबवा आणि किती दिवस आपण या टॉपिकवर भांडण राहणार आहोत. तेव्हा मंदा म्हणते की अरे रोहन ऐकून घे, भांडणाला सुरुवात नाही केली, मी फक्त एवढंच म्हणले की अधिरा सुष्मिता एवढी कर्तबगार नाही. तेव्हा आता बाबा आणि रोहन स्पष्ट म्हणतात की आम्हाला त्या सुष्मिताचं सांगूच नको, आम्हाला काही गरज नाही. मंदा म्हणते की काय काय झालं, का खुपतं तुम्हाला तिच्याबद्दल? इतकी लहान मुलगी होती आपली, पण तिने त्या घरातील केवढी मोठी जबाबदारी आपल्या अंगावर घेतली, त्याचं कौतुक तुम्हाला कुणालाच लोकांना नाही का? आणि सुष्मिता इतकी थोडी जरी अर्धी जबाबदारी हिने घेतली असती तर हिच्या आयुष्याचं सोनं झालं असतं, म्हणून अधिराला टॉन्ट मारत असते. माझी काळजी मिटली असती या घराची आणि मी तीर्थयात्रेला जायला मोकळी झाली असते. सगळ्यांना मात्र आता या मंदाच्या वागण्याचा खूपच राग येतो. तेव्हा आता बाबा म्हणते की अधिराचा चांगुलपणा तुला कधीच कळणार नाही, कारण तो तुझा प्रॉब्लेम आहे. आणि राहिला प्रश्न सुष्मिताचा, त्यामुळे आता सुष्मिताने जी काही जबाबदारी घेतलेली आहे तर ती नंदुताईचं मन जिंकून नाही तर ओरबाडून घेतलेलं आहे आणि त्याला अधिकार नाही म्हणत, त्याला ओरबाडून घेणं असं म्हणतात. तर मंदाला की जोरात टाळी वाजवते आणि म्हणते की हो असंच. आता खरं बाहेर आलं की नाही पोटातून ओठावर, आता मला कळालं की तुमच्या मुलीच्या हातातून कारभार काढून घेतले, त्यामुळे तुम्हाला जास्त खुपतं. वेड्यासारखं म्हणते की मी बरोबर बोलते, खोटं नाही बोलत, हो की नाही? तेव्हा आता सगळेजण आता मंदाकडे रागाने पाहतात. त्यानंतर इकडे सुष्मिता म्हणते की काय ग ताई तू का माझ्यावर रागवत असते? तेव्हा आता स्वानंदी तिला म्हणते पहिली गोष्ट म्हणजे आवाज खाली करायचा, आणि हे अधिकार मात्र राजवाड्याने दिलेले आहे, त्यामुळे तू त्यांचं म्हणणं नाही डावलू शकत. जे काही अधिकाराच्या पातात तू करते ना ते काढून घेण्यासाठी 1 मिनिट सुद्धा लागणार नाही, लक्षात ठेव. तेव्हा मलिका म्हणते की स्वानंदी अगं तू तरी शांत हो, ती लहान आहे त्याचा विचार कर. तेवढ्यात आजी म्हणते की लहान आहे तर लहानासारखं वागायला नको का तिने? स्वानंदी काय चुकीचं बोलली बरं? तर मलिका म्हणते की चुकीचं काही नाही, बरोबर आहे तिचं. आई मी तुम्हाला काय म्हणते की समोरचा निर्णय फायनल आहे आणि आप्पी आत्ता आली, मग आल्या पावली तिला असं परत पाठवायचं का? तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघा राजवाड्यांनी सांगितलेलं आहे त्यांना की अशी महिनाभराची बॅग घेऊन आता येथे त्या नाही येऊ शकत, जोपर्यंत राजवाड्यांची परवानगी नाही तोपर्यंत. त्यांना जर यायचं असेल तर तात्पुरतं ते येऊ शकतात, कोणी अडवत नसतं, एवढंच मी तुम्हाला समजावते. आणि तेवढ्याच सुष्मिता म्हणते की ताई तू हल्ली ना खूप क्रूर झालेली आहे. आता जर उद्या तू आपल्या माहेरी गेली आणि अधिराने तुला आतमध्ये नाही घेतलं तेव्हा तुला काय वाटेल? तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघ बाळा कसं आहे, उद्या जर मी माझ्या माहेरी गेले आणि माहेरी जर मी काही ढवळाढवळ करायला सुरुवात केली, अक्कल शिकवायला लागले, माझ्यापेक्षा वयाने असणारा मोठा भाऊ कर्तृत्वाने खूप मोठा आहे आणि त्या भावाला जर मी उलटसुलट काही उत्तर द्यायला लागले, अधिराने सुद्धा तेच करावं की जे आता मी करत आहे, असं अर्पिताकडे रागाने बघत आता स्वानंदी उत्तर देते. मुळात
म्हणजे आपलं आयुष्य सोडून दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करणं हे चुकीचंच आहे. जर मी उद्या असं वागले तर अदिराने सुद्धा मला घरात येण्यापासून थांबवलंच पाहिजे, कारण आज मात्र ती तिचं माहेर सोडून आपल्या घरात राहायला गेलेली आहे. त्यामुळे तेथे ती सगळं काही ऍडजस्ट करते. आणि जर मी तिच्या घरात गेले आणि तिला त्रास होईल असं वागले तर त्या बिचारीने कुठे जायचं. हे बघ, अर्थात मात्र मी असं काही करणार नाही, कारण मला माझ्या जबाबदारी माहिती आहे. असं अर्पिताकडे बघत ती तोऱ्यात बोलते. अर्पिता लगेच रागाने तिच्याकडे पाहत असते आणि मलिका सुद्धा. आणि मुळात म्हणजे आता आपलं सासर इतकं चांगलं असताना आपला नवरा आपल्या मुलीला आपण नसताना सांभाळतो आणि सगळं काही ऍडजस्ट करून घेतो, मग तरी सुद्धा मुलीला महिनाभर आता माहेर येऊन राहणं ही चुकीचं असतं. पण बरोबर आता सोनंदी अर्पिताला टॉन्ट मारते. आज कसं तुझं घर आहे म्हणून तू जबाबदारीने वागते, मग तसं वागायला हवं, इतकंच माझं म्हणणं आहे. जाते का आपल्या आई बाबांकडे? नाही ना. तेवढंच मी बोलते, त्याच्या पलीकडे मी काहीच बोलत नाही. तेव्हा अर्पिता रागाने बघत असते. शेवटी मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सुष्मिता मात्र सोनंदीला खूपच बोलत असते की तू या घरात मला नोकर बनवून टाकशील. तेवढ्यात समर हे सर्व काही ऐकतो आणि रागाने तो सुष्मितावर ओरडतो की माझ्या बायकोवर आवाज चढलेला मी खपून घेणार नाही, त्यामुळे तू त्यांची माफी माग, असे तो सुष्मिताला म्हणतो. तेव्हा आता सोनंदी आणि समर आत येतात आणि सोनंदी समरला सॉरी बोलते. समर म्हणतो की तुम्ही का सॉरी म्हणतात? सोनंदी म्हणते की सुष्मिता आज जे काही वागली ना त्याबद्दल सॉरी. समर म्हणतो की हे बघा सोनंदी मॅडम, दुसऱ्यांच्या चुकासाठी तुम्ही माफी मागणं अगोदर बंद करा. तुम्ही चुकला नाहीत म्हणून तुमच्या तोंडातून सॉरी म्हणणं मला अजिबात आवडत नाही. तेव्हा सोनंदी आता पाहत असते. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होतं बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.